छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील निमगाव पाटी विजोरी या ठिकाणी. मित्रांनो, विजोरीच्या फाटीवरती दिनांक 9/12 रोजी भव्यदिव्य असं बैलगाडी शर्यतीचं आदतचं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. मित्रांनो, या मैदानाचे प्रमुख आयोजक पहिलवान दत्ताभाऊ मगर आपल्या समोर आहेत. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित केले? आमचे चुलते श्री नानासाहेब विठोबा मगर, यशवंत सहकारीचे व्हाईस चेअरमन यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही मैदान भरवलं आहे. मैदान किती तारखेला संपन्न होत आहे? 9 तारखेला मैदान संपन्न होतं. मित्रांनो, 9 डिसेंबर रोजी हे मैदान विजोरीच्या फाटीवरती संपन्न होणार आहे. दादा, या फाटीवरती एकूण किती मैदान होऊन गेल्यात आतापर्यंत? 7वं मैदान आहे आपलं. ह्या फाटीवरचं मैदान आदतचं आहे का ओपनचं आहे? आदतचं आहे. बरं. ह्या मैदानाचं नाव बळीराजा केसरी आहे. बळीराजा केसरी का ठेवलं आहे तर सर्वसामान्य बैल मालकांनी न्याय मिळावा यासाठी बळीराजा केसरी ठेवलेला आहे. मैदानाचं परवानगीचं काम कुठपर्यंत आलं आहे? झाले, सोमवारी परवानगी हातात येते. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, आली की. बरं. मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. पहिलं बक्षीस आहे 91,000, दुसरं बक्षीस आहे 61,000, तिसरं 41, चौथं 21, पाचवं 11, सहावं 7, सातवं 5 आणि दुसरं क्वार्टर फायनल 5,000, 3,000, 2,000, 2,222. बरं. आणि मेगा फायनल पण घेतलाय दादा? हो, मेगा फायनल प्रत्येकी 2,000 रुपये. दादा, क्वार्टर फायनल मेगा फायनल घेतलाय. मेगा फायनल आणि क्वार्टर फायनल घेण्यामागचा उद्देश काय दादा? सर्वसामान्यांना न्याय मिळावा आणि गोरगरिबाच्या बैलांना गुलाल मिळावा यासाठी घेतलेला आहे. प्रवेश फी किती ठेवण्यात आली? 900 रुपये प्रवेश फी ठेवली. बघा मित्रांनो, प्रवेश फी 900 रुपये आहे. मेन 1 ते 7 बक्षिसं पण आहेत. त्या जोडीला क्वार्टर फायनलची पण बक्षिसं आहेत 1 ते 7, आणि त्याच जोडीला मेगा फायनल म्हणजे सेमी फायनलला 3 क्रमांकाला उतरणाऱ्या गाडीला प्रत्येकी 2,000 रुपये देण्याचं आयोजकांनी हे केलेलं आहे. अतिशय सुंदर असं मैदान आयोजित केलं आहे. दादा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, त्यांच्याच नियमानुसार आमचे मित्र विलास देशमुख पैलवान हेही मैदानाला उपस्थित राहणार आहेत आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आपले आबा मदने हे देखील मैदानाला येणार आहेत. मित्रांनो, अतिशय सुंदर असं मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? हो, नंबर दिलेला आहे. सर्वांनी वेळेत नोंद करावी. जास्तीत जास्त नोंद झाल्यास अजून उत्साह चांगला येईल बैलगाड्या याच्यात. चालते. मित्रांनो, आपल्या समवेत माळशिरस भागातील प्रसिद्ध असे मैदानाचे आयोजक गणेश आबा काळे पाटील आहेत आणि आबा हे या ठिकाणी दरवेळेस अतिशय सुंदर असं नियोजन या मैदानावरती करत असतात. आबा नमस्ते. नमस्कार. आबा, काय सांगाल, यावेळेस कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली मैदानाची? अतिशय सुंदर पद्धतीनं तयारी केलेली आहे या आयोजकांनी. इथं 7 मैदान झाले ती, त्याच्यामुळं गाडी मालकांना माहिती आहे की मैदान अतिशय सुंदर आहे, पारदर्शक आणि आतापर्यंत अजिबात काय अशी ही झाली नाही. सगळं पूर्ण मैदान असं पारदर्शक 1 नंबर मैदानात झालेलं आहे. बरं, आता आपण वळू मैदानाकडे. आता सध्या मैदानाची कशी तयारी सुरू, काम काय चालू? आता पहिल्या पद्धतीनं साफसफाई चालू आहे. मैदान कधी, फाटी कधी उजळवली जाईल? उद्या उजळवली जाईल फाटी. बरं. आणि आता हे आदतचं मैदान आहे, त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? 800 फूट फक्त पल्ला ठेवण्यात. परफेक्ट टेपने मोज? हो, परफेक्ट. फाटी कशी आहे? चढाची फटे आहे, थोडी ओराटीची फटे. बरं. त्यानंतर खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10-12 गट थांबू शकतात. निकाल रेषे समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा? 500 फूट अंतर आहे. निकाल रेष संपल्यानंतर पुढे रस्ता आहे, कसं काय नियोजन केलं? तर रस्ता आम्ही बंद करणार आहे. त्या दिवशी आम्ही लोक थांबवून रस्ता बंद करतो. म्हणजे नेहमीप्रमाणे जसं नियोजन करतात त्याच पद्धतीने नियोजन करतात. त्याच्यापेक्षा अति सुंदर नियोजन करता येईल. बरं. आणि एकूण ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी ह्या फाटीला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 500 फूट बॅरिकेड आहे. बरं. ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी ॲम्ब्युलन्स आहे का? हो, आहे की. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची हो, व्यवस्था आहे की. केली. टँकर बी आहे. त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर इथं हो, असणार. आहेत.
त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक ओढा विहीर लाईटचा पोल असं काय का? ना अजिबात नाही काय. ज्या मैदानामध्ये तांत्रिक त्रुटी अडचणीत अडथळेत हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो केला जाईल की. त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? पप्पू म्हणले माळशिरसचे ते झेंडा पंच म्हणून पाहणार आहेत. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, हो आहे की, कॅमेरा आहे. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर? P3 वरती लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? संपतराव वाघमोडे माळशिरस आणि बुवा महागावकर हे करणार आहेत. या मैदानामध्ये बुवा महागावकर. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? बैलगाडी संघटना आता माळशिरस तालुका व विलास बापूंच्या मार्गदर्शनाखाली ती निर्णय पंच देणार आहेत. या मैदानाची लॉट कधी काढली जातील? आदल्या दिवशी 8 तारखेला संध्याकाळी लाईव्ह प्रेक्षेपणात लॉट काढले जातील. आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आम्हाला बैलगाडीवाल्याने सहकार्य करून ऑनलाईन नोंदणी लवकरात लवकर सहकार्य करा एवढी आमची इच्छा आहे. आबा, काय सांगाल या फाटीचं वैशिष्ट्य? या मैदानामध्ये प्रत्येक वेळेस नवीन चेहरे उदयास येतात आणि ते बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आता सध्या नाव गाजवत आहेत. काय सांगाल त्यांच्याविषयी? आतापर्यंत सगळे नवीन चेहऱ्यांनीच इथलं 1 नंबर 2 नंबर ते असे जे झाले ते सगळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळालेली आणि फाटी नवीन चेहऱ्यासाठी लाभदायक आहे. चालतं. समवेत बच्चिरी गावचे सरपंच विश्वजित भाऊ गोरडे. सरपंच नमस्ते. नमस्ते. काय सांगाल ह्या फाटीवरती दिनांक 9 डिसेंबर रोजी भव्य दिव्य अशा आदत बैलांचं मैदानाचं आयोजन करण्यात आले? कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली? 9 तारखेला जे मैदान होणार आहे अतिशय पारदर्शक आहे आणि आता ह्या फाटीचं वैशिष्ट्य आहे कधीही कोणावर अन्याय होत नाही, निर्णय योग्य दिला जातो. त्यामुळं ही फाटी जी नवीन चेहऱ्यांना संधी देणारी फाटी आहे म्हणलं तर वावगं जाणार नाही. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करून या मैदानाचा लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो. हिंद केसरी सावकार बैलाचे मालक भारत वळकुंदे. दादा नमस्ते. नमस्ते. तुम्ही बैलगाडी मालक आहे, तर मैदानाची पाहणी करण्यासाठी आला होता. कशा पद्धतीनं आयोजकांनी मैदानाची तयारी केली? मैदानाची तयारी अति सुंदर केलेली आहे आणि फाटी एकदम व्यवस्थित आणि आदतला पळण्यासारखी चांगली फाटी आहे. दरवेळेस या ठिकाणी मैदान होतात, या मैदानामध्ये नवीन नवीन चेहरे उदयास येतात. ते आत्ता सध्या चालू सीझनला एकदम नाव करतायत, जबरदस्त असे पळतायत. तर काय सांगाल कशा पद्धतीनं ह्या मैदानावरती आदत पळल्यानंतर उजेडात येतो? ह्या मैदानात जास्तीत जास्त जोपर्यंत 7 मैदान झाले तोपर्यंत प्रत्येक मैदानात 7च्या 7 नवीन चेहरे आलेत 7 ते 7 मैदानात आणि ते आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव गाजवतात. हो. बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल? जास्तीत जास्त होताल एवढी नोंद करावी आणि इथं होताल एवढ्या जास्त संख्येनं उपस्थित राहावं. चालतंय, धन्यवाद. मित्रांनो, वेळापूर भागातील ज्येष्ठ बैलगाडी मालक पवार साहेब आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. आपल्या बैलाचं नाव काय दादा? आता बैल पळतो तुमचा? पुष्पा नाव आहे त्याचं. बरं, आज या ठिकाणी कशासाठी आला होता? या ठिकाणी फाटी बघण्यासाठी आलो होतो. बरं, कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली दादा? ह्या फाटीचं वैशिष्ट्य आहे 6-7 मैदान झाले ते पारदर्शक मैदान होतं. अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार मैदान होतं. बघा मित्रांनो, ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत आणि त्यांना संघटनेचं महत्त्व माहिती. त्यांनी पण होऊन स्वतः संघटनेचा उल्लेख केला का हो दादा? हां, नाही इथलं 6-7 मैदान आहे. बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान होतं. नियमानुसार म्हणजे मित्रांनो, एवढे ज्येष्ठ बैलगाडी मालक आव्हान करतायत, तर काय आव्हान कराल तुम्ही इतर बैलगाडी मालकांना? इतर बैलगाडी मालकांना भरपूर नोंदी होत्या आणि इथं सहकार्य पंच कमिटीचं सहकार्य भरपूर असतं. कुठल्याही बैल मालकावर अन्याय होणार नाही, ही कमिटी इथली दक्ष आहे. चालते, धन्यवाद दादा.